एम मात्र म्हणून जवळजवळ 47 वर्षात एका पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रथम समोर मी पत्रकार परिषद घेतलेली आहे. पत्रकार परिषद घेण्याचा उद्दिष्ट एवढाच आहे की मागची निवडणूक जी लढलो आम्ही उरण, पनवेल, खानापूर किंवा पनवेल याच्यामध्ये हारजीत चालत असतो. त्याच्यामध्ये कोणी दुःख मानू नये, कोणीतरी हारत असतो, कोणीतरी जिंकत असतो. पण या जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर एखाद्या गोष्टीला जे महत्व द्यायला पाहिजे ते तसं दिलं गेलंय. उरण, पनवेलची आणि खानापूरची निवडणूक हरल्यानंतर गेल्या 27 मार्चला त्याच्या अगोदर एका इथल्या नेत्यांनी जयंत म्हात्रे आणि त्यांचे पुत्र शेका पक्ष सोडून बीजेपीत जात आहेत. ही त्यांनी पत्रकार बंधूंजवळ कुठंतरी माझ्याविषयी वाच्यता केल्यानंतर मी 27 तारखेला 27 मार्चला पक्ष कार्यालयात पनवेलच्या एक मीटिंग बोलवली. तिन्ही तालुक्याच्या कार्यकर्त्यांची, नेते मंडळींची. आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं बाबा या अशा पद्धतीने माझ्या नावाने जी काही उलटसुलट चर्चा होते त्या चर्चेला मी आज आपल्या समोर माझे मुद्दे मांडत आहे. मी आमच्या कार्यकर्त्यांसमोर माझे मुद्दे सांगितले की आपण या महाविकास आघाडीतून बाहेर पडूया. कारण आपल्याला गेल्या जयंतबाईंच्या एमएनसीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा करून जी बिनविरोध निवडणूक होणारी होती तिला उमेदवार उभा करून आमच्या राज्य शिक्षक मंडळाच्या नेत्यालाच त्यांनी प्रथम एक दणका दिला. त्यांना त्या निवडणुकीमध्ये हात पत्करावा लागला. त्याच्यानंतर मग निवडणुका लागल्यानंतर टोटल राज्यामध्ये आम्हाला 6 सीट दिल्या. त्याच्यामध्ये 5 सीटमध्ये त्यांनी शिवसेनेने आमच्या अपोजिट सर्व उमेदवार उभे केले. यामुळे एकच झालं का आमचा सांगोल्याचा एक शिलेदार निवडून आले. रायगडमध्ये आमचे जे 4 उभे होते ते 4ही पडले. एक मला वाटते विदर्भामध्ये होते, काय त्यांचं नाव माझ्या आता लक्षात येत नाही, ते सुद्धा पडले. म्हणजे आम्हाला जवळजवळ रायगडमध्ये आज कुठल्याही परिस्थितीत या महाविकास आघाडीच्या मंडळीकडून साथ मिळाली नसल्यामुळं आम्ही या निवडणुकीमध्ये ते झाल्यानंतर ही मीटिंग मी त्या मीटिंगमध्ये सांगितल्यानंतर आमच्या नेते मंडळीचं असा इतिहास आहे. जसं मी आहे, नारायण शेठ आहेत, बाजू शेठ आहेत, काशीनाथ पाटील यांच्यासमोर ही चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं हा निर्णय आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आपला होत नाही, आपल्याला चिटणीस मंडळाकडे जावं लागेल. मी सांगितलं 10-15 दिवसात चिटणीस मंडळाकडून आपण निर्णय घ्यावा. काय बोलतात, माझं वैयक्तिक मत आहे का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडत. परंतु त्याला 15 दिवस झाल्यानंतर आम्ही जयंतबाईंच्या इथं गेलो, चौकात गेलो होतो. मी बाजू शेठ, नारायण शेठ, काशीनाथ पाटील आणि तिथं माझा हाच विषय मी मांडला की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडूया. जे तुम्हाला मगाशी सांगितलं जयंतबाईंना फसवले, इथं पाची यांच्या विरुद्ध उभे केले, सर्व त्यांच्यासमोर मांडल्यानंतर जयंतबाईंनी मला अशा पद्धतीने सांगितलं किंवा तिथल्या सर्व कमिटीने की आपण इंडिया आघाडीत आहोत, आपण बाहेर पडू शकत नाही. मी तिथून आल्यानंतर परत 29 तारखेला मीटिंग लावली का आपण याच्या अगोदर सांगत होतो तरी का आपण काही झाला जिल्ह्यात, राज्यात कुठेही झाला तरी पनवेल महाविकास आघाडी आपली कायम असेल. हे करत असताना मला त्या मीटिंग मध्ये सुद्धा शेवटपर्यंत काय उत्तर तसा मिळाला नाही. त्या उत्तराची मी अपेक्षा करत होतो का आपण काहीतरी आपली स्थानिक नेते मंडळी गेली
20 वर्षे महाविकास आघाडीच्या सोबत आहोत, आपण त्या पद्धतीने काम करू आणि त्याचं उत्तर देऊ. पण मला उत्तर काही नाही. शेवटच्या याच्यात मला सांगितलं आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकत नाही. मग मी त्यांना सांगितलं मला महाविकास आघाडीत राहायचं नाही, मी बाहेर पडलो आणि मी शेका पक्षात आज सुद्धा आहे. अजून मी काय शेका पक्षातून बाहेर गेलेला नाही, महाविकास आघाडीतून बाहेर आलेला आहे. आजच्या दिवसाला तुम्हाला बोलवण्याचं कारण हेच आहे का उलट सुलट चर्चा चालू असते ते तुमच्या कानावर जावं, त्याच्याकरता मी आज शेतकरी कामगार पक्षात काम करतो. त्यावेळेचे आमचे नेते दीपा पाटील असतील, दत्तू शेठ असतील, गणपतराव देशमुख, ते सर्व मंडळी ज्यांची नावं तुम्हाला सांगितलं, एम पी पाटील, दत्ता पाटील, कधी लक्षात राहते. आता माझा 74 वर्ष होय, त्याच्यामुळे थोडीशी हे कमी करतो. अशी सर्व मीनाक्षीताई, प्रभाकर पाटील, मोहन पाटील, आमचे या भागातले जनार्दन नगर, हिराजी गाडकर, दीपक शेठ, माझ्याकडे अनेक आणि मी स्वतः या 84 आणि 81च्या आंदोलनात काम केलं. 81च्या आंदोलनामध्ये माझा फोटो आहे, त्याच्यात मी मार खाल्लेला आहे. त्यासाठीचा ती केस सुद्धा झाली होती. आज सुद्धा मी आपण सर्व पत्रकार आणि मीडिया प्रेसवाले आहात, तुम्हाला कल्पना आहे की नावं सहजासहजी येत नाही. काम केल्याशिवाय कोणाची पुस्तकामध्ये नावं छापली जात नाही. तो माझा फोटो सुद्धा आहे, मला पाहिजे तर मी कधी देऊ शकतो. आमच्या उरण पनवेलच्या, आता आपण सर्व उरण पनवेलवालेचा सर्व ते त्या नवी मुंबईमधल्या तुम्हाला माहिती आहे. आणि आता सुद्धा आमचे सध्या त्या भागातील नाही म्हटलं तरी हातमारा शेठ, रघुनाथ शेठ, दशरथ शेठ, सागरा शेठ, अनेक मंडळी अशी की त्यांच्यासोबत मी काम केलं आहे. आणि आज सुद्धा आमचे नेते आहेत, जयंत पाटील आहेत, बाजू शेठ आहेत, नारायण शेठ आहेत, काशीनाथ पाटील आहेत, कुठे गव्हाण भागातील आपले रघुनाथ शेठ आहे, पांडू मामा आहे, अत्यंत सिंग आहे, कामगिरी आहेत, आदित ठाकरे, आदित पटेल, कित्येक मंडळी आहेत. त्यांच्यासोबत मी प्रामाणिकपणे काम केलंय. म्हणून आज माझी पक्षामध्ये कार्यकर्ता मी नेता मानत नाही. लोक मला समजतात नेता, पण मी आज सुद्धा कार्यकर्ता आहे. सकाळ सुद्धा घरी मच्छी देऊन आलो कार्यकर्त्याप्रमाणे. त्याच्यामुळे काय मला त्याच्यात राग वाटण्याचं कारण नाही. आणि अशा परिस्थितीत मला असं वाटत होतं की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बोलवून त्यांच्यासोबत चर्चा करून ते ज्या पद्धतीने काय आपल्याला निर्णय सांगतील त्या पद्धतीत आपण जाण्याचा विषय, कुठं जायचा नाही जायचा, परत मी तुम्हाला त्यांच्याशी बोलल्यानंतर पत्रकारांना बंधूंना बोलवून घेईन. किंवा आज आमचा जो निर्णय झालेला आहे, मी अजून कार्यकर्त्यांशी चर्चा केली नाही. त्याच्यामुळे मी आज तुम्हाला कुठला काय निर्णय सांगू शकत नाही. शेवटी कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण आहोत. पक्ष काय नेत्याच्या याच्यावर चालत नसतो. कार्यकर्ते नसले तर काय त्याच्या पक्ष चालवण्याची क्षमता नसते. आज जर बघितला माझ्या हयातीतला विषय, मी 29 तारखेला मीटिंग घेतल्यानंतर पक्ष कार्यालय आमचा पूर्वीचा होता एका पक्षाचा, त्याचा नवीन रिझर्वेशन झाला. त्या जागेत 30 तारखेला जायचं म्हटल्यावर मला वास्तविक आम्ही कुठली पुण्यतिथी असेल, जयंती असेल, तिथं आम्ही एकमेकाला फोन करून आल्यानंतर त्यांना हार घालणं, पूजन करणं, गीत कापणं, मला तिथं सुद्धा बोलवला नाही. हे ताबडतोब मी 29ला महाविकास आघाडीतून बाहेर पडतो. त्यांनी सांगितलं आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत. दुसऱ्या दिवशी मला एक ट्रीटमेंट देतात. आता याला काय कोणाचंही त्याच्यात हात आहे, कोणी काय चालवतं मला माहिती, पण असा नको होता. आणि अक्षय तृतीयेचा दिवस होता, तरी मी स्वतः 1.5 वाजता त्या माझ्या ऑफिसमध्ये, मी आज सुद्धा माझं ऑफिस बोलतो, लक्षात घ्या बंधू, तिथं जाऊन मी दर्शन घेतलं माझ्या पद्धतीनं. आज सुद्धा कार्यकर्त्यांची मीटिंग लावली. मी काय अजून पक्ष सोडलेला नाही, महाविकास आघाडी सोडली. आज सुद्धा मला आमंत्रण द्यायला पाहिजे होतं, पण ते सुद्धा नाही. कुठंतरी त्यांच्या मनात नेते मंडळीच्या कटुता आली आणि मला असं बाजूला सारायचं त्यांचा
सध्याच्या परिस्थितीत तसा दिसतो. परंतु